हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. 2-3 दिवस झाले काही मी व्हिडिओज अपलोड केला नाही. इकडे होळी खेळल्यामुळे पूर्ण भिजून गेले होते आणि माझी तब्येत अचानक खूप खराब झाली होती. थंडी ताप वगैरे आला होता, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ अपलोड इकडे केलाच नव्हता. 2-3 दिवस बोलले जाऊ दे तिकडे. आणि मस्तपैकी इकडे बघा, माझा मुलगा रोज सगळ्यांची सायकल बघत होता, रोज मुलांची सायकल बघत होता. म्हणून तो म्हणला मला सायकल पाहिजे. 2-3 दिवस झालं, एक आठवडा झाला तो काय रडतच होता. आणि चला बोलले आता या साहेबांची सायकलीची पूजा करून घेऊया. आणि आमच्या घरी बघा आता हे न्यू मेंबर आलेला आहे. आणि पहिल्यांदा पटकन इकडे त्या सायकलीची पूजा करायला घेतली आणि मस्तपैकी इकडे पूजा करून घेतली. आणि तो तर खूपच खुश झाला होता बघा. आणि त्यानंतर इकडे संध्याकाळचं टाईम झालं होतं, मला जेवण बनवायचं होतं. मी इकडे पटकन चपात्या करायला घेतल्या. पटपट इकडे म्हणते चला बोलले इकडे आता चपात्या करून घेऊया. आणि भूका तर खूपच लागल्या होत्या, म्हणून आता बोलले भाजी कशाची करायची. माझ्या मिस्टरांचा आज उपवास पण होता, त्याच्या शनिवार आज उपवास होता. म्हणून त्यांच्यासाठी त्यांना खिचडी तर काही आवडतच नाही. ते खिचडी तर खातच नाही. मी खिचडी बनवलेली तशीच माझी खिचडी पडलेली आहे बघा. म्हणून त्यांच्यासाठी इकडे मस्तपैकी पनीरची भाजी बनवली. आणि हे बघा मी त्यांनाच बनवायला लावली. आणि इकडे पटकन भांडे आवरून घेतले आणि चला बोलले मला तुम्ही केलेलं पनीर खूपच आवडतं. मस्तपैकी इकडे बघा त्यांनी बघा कढाई पनीर इकडं मस्तपैकी करून तयार झालेलं होतं. आजचा ब्लॉग इथंच एंड करते. बाय. 2-3 दिवस झाले काही मी व्हिडिओज अपलोड केला नाही. इकडे होळी खेळल्यामुळे पूर्ण भिजून गेले होते आणि माझी तब्येत अचानक खूप खराब झाली होती. थंडी ताप वगैरे आला होता, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ अपलोड इकडे केलाच नव्हता. 2-3 दिवस बोलले जाऊ दे तिकडे. आणि मस्तपैकी इकडे बघा, माझा मुलगा रोज सगळ्यांची सायकल बघत होता, रोज मुलांची सायकल बघत होता. म्हणून तो म्हणला मला सायकल पाहिजे. 2-3 दिवस झालं, एक आठवडा झाला तो काय रडतच होता. आणि चला बोलले आता या साहेबांची सायकलीची पूजा करून घेऊया. आणि आमच्या घरी बघा आता हे न्यू मेंबर आलेला आहे. आणि पहिल्यांदा पटकन इकडे त्या सायकलीची पूजा करायला घेतली आणि मस्तपैकी इकडे पूजा करून घेतली. आणि तो तर खूपच खुश झाला होता बघा. आणि त्यानंतर इकडे संध्याकाळचं टाईम झालं होतं, मला जेवण बनवायचं होतं. मी इकडे पटकन चपात्या करायला घेतल्या. पटपट इकडे म्हणते चला बोलले इकडे आता चपात्या करून घेऊया. आणि भूका तर खूपच लागल्या होत्या, म्हणून आता बोलले भाजी कशाची करायची. माझ्या मिस्टरांचा आज उपवास पण होता, त्याच्या शनिवार आज उपवास होता. म्हणून त्यांच्यासाठी त्यांना खिचडी तर काही आवडतच नाही. ते खिचडी तर खातच नाही. मी खिचडी बनवलेली तशीच माझी खिचडी पडलेली आहे बघा. म्हणून त्यांच्यासाठी इकडे मस्तपैकी पनीरची भाजी बनवली. आणि हे बघा मी त्यांनाच बनवायला लावली. आणि इकडे पटकन भांडे आवरून घेतले आणि चला बोलले मला तुम्ही केलेलं पनीर खूपच